टाकून न बोल आणि मग मला ते सहन नाही झालं. हे बघ राज, सावर स्वतःला. तू काहीही केलंस तरी काऊ परत येणार नाहीये. जितकं दुःख तुला होतंय तेवढं मलाही होतंय. पण आता हे सगळं घडलंय त्याचं, आणि काऊ इथून गेल्याचं किती दिवस गिल्ट घेऊन बसणार आहेस आणि किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस. मूव्ह ऑन कर राज. हे बघ, हे असं करून काहीही होणार नाहीये. आणि हे बघ, डोंट टच मी. काय झालं? कोणीतरी मला जीव लावण्याची, माया करण्याची सवयच नकोय मला. काकू माझ्या लाईफ मध्ये येण्याआधी मी सगळ्यांशी रूडली वागायचो. कुणावर कधी जीव लावला नाही, माया केली नाही, कुठलंही नातं जपलं नाही, आणि मी तसाच बरा होतो असं वाटायला लागलंय मला आता. कारण त्या लाईफ मधून गेल्यावर काय घडतं हे आता कळतंय मला. त्यामुळे प्लीज माझ्यावर जीव लावत बसू नकोस. इनफॅक्ट लाईफ मध्ये मला आता कुठलंच नवीन नातं नकोय. संध्याकाळी फ्री झालीस की सांग मला, एखाद्या पार्टीला जाऊ. मॅडम, आपण ज्या 5 कॅफेची जबाबदारी कावेरी मॅमना दिली होती त्याचे अकाउंट चेक करायचे राहिले. तर कुणीतरी त्या कॅफेजना व्हिजिट दिली पाहिजे. ठीक आहे, मी जाईन. ओके. कावेरी मॅमने काही मीटिंग शेड्यूल केल्या होत्या, त्या पुढे गेल्यात. त्या अजून पोस्टपोन करून नाही चालणार. शिवाय कावेरी मॅमने आपल्या कॅफेच्या एकूण कामकाजाच्या पद्धतीवर काही सजेशन्स, काही चेंजेस सुचवले होते. त्यावरही ठोस असा निर्णय झालेला नाहीये. शिवाय मॅडम, ठीक आहे नेहा, करते मी सगळं. कावेरी जाताना मागे खूप जबाबदाऱ्या टाकून गेलीये. ठीक आहे, तू एक काम कर नेहा, तू ज्या ज्या मीटिंग्स असतील ते सगळ्या लाईन अप कर, आजच्या शेड्यूल मध्ये लावून टाक. आणि कावेरीची पण जी काही पेंडिंग काम आहेत ती सगळी आणून मला दाखव. बघते काय करायचं ते. ठीक आहे मॅम, दाखवते. कावेरी, तुला कल्पनाही नाहीये तू माहेरच्या चहाचा किती मोठा आधार झाली होतीस. तू नाहीयेस, राजवर्धन नाहीये. मी कसा सांभाळणार आहे हा डोलारा. ताई, ताई, अच्छो, काय झालं? ताई हे बघ. अरे, अरे, हा राज आहे आपला. आणि त्याला का मारताय ती माणसं? बच्चू, हा काय प्रकार आहे? मला काहीच माहित नाही ताई. एका हॉटेलमध्ये काहीतरी वाद झाला म्हणून 4 टार्गेट पोरांनी मारलं त्याला. ही न्यूज आहे ना व्हायरल झाली सोशल मीडियावरती. एक श्रीमंत मुलगा खूप मिजाज दाखवत होता म्हणून त्याला 4 लोकांनी मारलं असं ट्रोल करतात राजा लोक. ताई काय चाललंय हे? तू एवढ्या सगळ्या मध्ये तरी कमवलेलं राज धुळीला मिळवणार आहे. आई, त्याला सावरायला हवं.